नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू असून अनेक संस्थांमार्फत नागरिकांनी विविध विषयांवर मोर्चे काढले आहेत। मात्र विदर्भ वेगळा करून देण्याच्या मागणीसाठी नागपूर येथील यशवंत स्टेडियम या ठिकाणी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले। माता की भारत 3-4 अरे 2-3-4 भारत माता की चॅनल मध्ये स्वागत आहे। आज यशवंत स्टेडियम नागपूर येथे काही लोक विदर्भ वेगळा झाल्याबाबत हे आपण पाहू शकता। त्या अनुषंगाने हे लोक इथे थांबलेले आहे आणि गेल्या किती दिवसापासून त्यांचे हे त्यांच्या उपोषणावर आणि आंदोलन हे इथेच चालू आहे। तर आपण त्यांची थेट मुलाखत त्यांच्याजवळ पाहूया। 8 दिन से यहाँ यशवंत स्टेडियम पोषण पर बैठे हुए हैं। हमारी एक ही मांगनी, हमारा विदर्भ अलग करो। हमारे जो किसान आत्महत्या कर रहे हैं, अगर आप विदर्भ अलग करें किसान आत्महत्या करेंगे। हमारी मांगनी, हमारे बच्चों को स्कॉलरशिप नहीं मिल रही है, अगर आप विदर्भ अलग करें स्कॉलरशिप मिलेगी। हमें जो सुविधाएं मिलनी चाहिए सुविधाएं नहीं मिल रही। हमारे गाँव में रास्ते नहीं है। अभी कल ही मैंने देखा कामती में एक किसान ने आत्महत्या कर लिया और विधानसभा में कोई चर्चा नहीं हुई। मतलब विदर्भवासियों के साथ अन्याय हो रहा है। मतलब विदर्भ हमें अलग ही एक हमारा रास्ता है कि हमारा अलग करो, हम समृद्ध विदर्भ बनाकर देंगे। या 8 तारीख से हमारा आंदोलन शुरू है। विदर्भ वेगळासाठी आम्ही 8 दिवसापासून सुरू बसलो आणि आमची एकच मागणी आहे, विदर्भ वेगळा झाला। विदर्भ जेव्हापर्यंत वेगळा होत नाही किसान हक्कांना थांबत नाही। आमच्या गावामध्ये रस्ते नाही, आता आमच्या मुलांना स्कॉलरशिप नाही भेटू लागली। आता तुम्ही कालच आम्ही वाचला की कामठीचे एक किसान आत्महत्या केला, पण विधानसभामध्ये बोलणारे एक भी माणूस नाही। हे विदर्भाची स्थिती आहे। त्यामुळे विदर्भ वेगळा शिवाय दुसरा काही पर्याय नाही। तर विदर्भ वेगळा करा आणि आम्ही विदर्भ समृद्ध करू।